उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे पण ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे असं ज्या पंढरी क्षेत्राचं वर्णन आहे त्या पंढरी क्षेत्राची चंद्रभागेची जर वर्णन पाहिलं आपण पुराणामध्ये तर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा असं ज्या चंद्रभागेचं वर्णन आपल्याला सगळ्या संत महात्म्याने केलेलं पाहायला मिळतंय। लोक ते तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात, त्या तीर्थाची जी झालेली दयनीय अवस्था हे जर बघितलं तर लोकांनी तीर्थ घ्यावं की नाही घ्यावं अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोक भावनिक असल्यामुळे इथं स्नान केल्याशिवाय जात नाही, इथलं तीर्थ घरी घेऊन गेल्याशिवाय जात नाही। परंतु ह्या चंद्रभागेची जर अवस्था बघितली तर अत्यंत वाईट अशी परिस्थिती, लाखो रुपये कागदो खर्ची केलेला इथं पाहायला मिळतोय। समोर जर बघितलं तर इथं नावा येतात केवळ चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी, चंद्रभागेतली घाण कमी झाली पाहिजे म्हणून या समोर या 4 नावा मोठ्या बोटी दिसतात, परंतु प्रत्यक्ष त्या बोटीनं इथं काम केलेलं आजपर्यंत एकदाही आम्हाला पाहायला मिळालं नाही। म्हणून माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की चंद्रभागेची जी अशी अवस्था झालेली तर हे लोकांच्या भावनेशी खेळ खेळल्यासारखं वाटतोय। म्हणून प्रशासनाने जास्तीत जास्त सन्माननीय मुख्यमंत्र्याला माझी विनंती असेल की आपल्या कारकिर्दीतला पहिला उपक्रम आहे नमामि चंद्रभागा, तर या खरंच नमस्कार करण्यासारखं इथली परिस्थिती आहे का याचं आपण एकदा सिंहावलोकन करावं। आणि चंद्रभागेची आज आम्ही या वारकरी शिक्षण जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं हे 200